अरे वेडा, तू विचारतोस ना माझी वेळ कधी येईल, पण ज्याच्या एका शब्दावर काळ चालतो त्याच्याकडेच तू वेळेचा हिसाब मागतोयस. तू म्हणतोयस विश्वास तर आहे आमच्यावर, मग वेळ का नाही आमच्यासाठी? पण कधी शांत चित्ताने स्वतःच्या काळजामध्ये डोकावून पाहिलेस का? तुझा तो विश्वास नेमका आहे तरी काय? तो फक्त शब्दात आहे की काळजात? जेव्हा सुखाचे दिवस असतात तेव्हा तू मला सोयीस्करपणे विचारून जातोस, पण जेव्हा संकटाची वादळ येतात तेव्हा तुझा विश्वास डगमगतो की अधिक घट्ट होतो. तू वेळेची तक्रार करतोस, पण ही वेळ तुला दिली कोणी? तुझा हा श्वास तुझा आहे असं तुला वाटतंय, पण तो चालवणारा मी आहे. तू फक्त कठीण प्रसंगामध्ये मला शोधतोस, पण आनंदाच्या क्षणी तुला माझी सावलीचीही आठवण नाही. तुझा विश्वास जर हिमालयासारखा अढळ असता तर तुला वेळेची भीतीच वाढली नसती, कारण ज्याचा माझ्यावर पूर्ण भरोसा असतो त्याच्यासाठी हा काळ सुद्धा थांबतो. तू रात्रंदिवस एकाच विवंचनेत असतोस की माझी वेळ कधी येईल. तू ज्या क्षणी तुझे सर्व अहंकार, तुझ्या सर्व चिंता आणि तुझ्या सर्व शंका माझ्या चरणी अर्पण करशील, अगदी त्याच क्षणापासून तुझा सुवर्णकाळ सुरू होईल. तू मला गारणी सांगण्यात तुझा वेळ घालवतोस, त्याऐवजी फक्त एकदा निशंक होऊन तर बघ. हे माझे शब्द केवळ भिंतीवर टांगण्यासाठी नाहीत, ते तुझ्या काळजाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये कोरण्यासाठी आहेत. तुझी वेळ अजून आली नाहीये असं तुला वाटतंय, कारण तू अजूनही मी आणि माझं या मायेमध्ये अडकलेला आहेस. ज्या दिवशी तू मनोमन म्हणशील की नाथ जे आहे ते सर्व तुमचं आहे, त्या क्षणी तुला खऱ्या अर्थाने जाणवेल की मी तुझ्यासाठी कधीच लांब नव्हतो. मी तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि प्रत्येक श्वासात तुझ्या सोबतच होतो. उगाच घाई करू नकोस, थोडा धीर धर. झाडाला पाणी द्यायला लगेच फळ येत नाही, त्यासाठी योग्य वेळ यावी लागते. सध्या तुझा परीक्षेचा काळ चालू आहे, तो फक्त शांत राहून सहन कर. तुझा विश्वास जर खरा असेल तर हे संपूर्ण जग बदलून टाकण्याची ताकद मी तुला देईल. फक्त एकदा डोळे मिटून पूर्णपणे शांत हो आणि अनुभव घे. तुझी वेळ आता सुरू झाली आहे, फक्त तुला ती पाहण्याची दृष्टी हवी. आताही तुला माझ्या शब्दावरची शंका आहे की तू आता पूर्णपणे माझा आहेस. शांतपणे विचार कर आणि मग बघ तुझी वेळ कशी बदलते. जर तुला माझा हा शब्द पटला असेल तर कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथ हाय नमः किंवा नाथा माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे असं लिहून तुझी श्रद्धा व्यक्त कर. ओम चैतन्य श्री नवनाथ हाय नमः. ओम चैतन्य श्री बडे बाबा हाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथ हाय नमः. अलख निरंजन आदेश.